तर नमस्कार मित्रांनो, मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन जॉबच्या जाहिरातीसोबत. तर मित्रांनो, आजच्या जाहिरातीमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची एक्झाम द्यायची नाहीये. तुमची निवड जी असणार आहे, तुमच्या मार्कांच्या बेसिसवरती तुमची निवड असणार आहे. त्याचमुळे ही जाहिरात काय असणार आहे, सविस्तरपणे तुम्हाला समजून सांगणार आहे. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये जवळपास 172 पदांसाठी वेगवेगळ्या संवर्गातील पदांसाठी भरती असणार आहे. त्याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला मी समजून सांगणार आहे. चला सुरू करूया. तर मित्रांनो, ही जी भरती असणार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यांच्यासाठी वेगवेगळ्या 24 वर्गातील रिक्त असलेली 172 पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर पदे कोणकोणती असणार आहे ते इथे बघूया. मित्रांनो, पहिले जे पद असणार आहे सुपर स्पेशलिस्ट हे पहिलं पद असणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला पगार असणार आहे 1,25,000 इतकी तुमची सॅलरी यामध्ये पर मंथ इथे असणार आहे. टोटल ज्या रिक्त जागा असणार आहेत 3 जागा असणार आहे. कार्डिओलॉजिस्टसाठी 1, नेफ्रोलॉजिस्टसाठी 1 आणि कार्डिओलॉजिस्टसाठी 1 असे टोटल मित्रांनो 3 जागा यामध्ये असणार आहे. कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण प्रोव्हाईड केलेलं आहे. त्याचनंतर इथे स्पेशलिस्ट, त्याचबरोबर प्रोग्राम मॅनेजर, पब्लिक हेल्थ ह्यासाठी सुद्धा वॅकन्सी असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागणार आहे? एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ एम-पी-एच, एम-ए-एच, एम-बी-ए इन हेल्थ तुमचं असेल, तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. ₹35,000 पर मंथ तुमची सॅलरी असणार आहे. सॅलरी हाय स्केलची असणार आहे. त्याचमुळे तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. त्यानंतर असे विविध पदांसाठी भरती असणार आहे. यामधले काही महत्त्वाचे पदे आज आपण बघणार आहोत. त्याचबरोबर यामध्ये स्टाफ नर्ससाठी सुद्धा वॅकन्सी असणार आहे. क्वालिफिकेशन काही जी-एन-एम तुमचं झालं असेल किंवा बी-एस-सी नर्सिंग विथ एम-एन-सी रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. एकूण जागा बघा किती असणार आहेत, 52 जागा एकूण यामध्ये असणार आहेत. पगार तुम्हाला असणार आहे ₹20,000 पर मंथ तुमची सॅलरी यामध्ये असणार आहे. कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण त्यांनी इथे प्रोव्हाईड केलेले आहे. त्यानंतर मित्रांनो इथे लेखापाल यासाठी सुद्धा वॅकन्सी असणार आहे. लेखापाल पदासाठी तुम्हाला 3 वॅकन्सी असणार आहे. क्वालिफिकेशन बघा बी-कॉम झालं असेल तुमचं विथ टॅली, ई-आर-पी 9 सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचे असणार आहे. ₹18,000 पर मंथ तुमची सॅलरी असणार आहे. कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण प्रोव्हाईड केलेले आहे. त्यानंतर इथे मित्रांनो तालुका समूह संघटक हे एक पद असणार आहे. एकच वॅकन्सी यासाठी असणार आहे. त्यासाठी क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला टायपिंग स्किल असणे तुमच्याकडे गरजेचं असणार आहे. टायपिंग स्पीड तुमचा किती लागणार आहे? मराठीचं तुम्हाला 30 वर्ड्स पर मिनिट इथे लागणार आहे आणि इंग्लिशचं तुम्हाला 40 वर्ड्स पर मिनिट तुम्हाला इथे लागणार आहे. त्याचबरोबर एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट तुमचं असणं गरजेचं असणार आहे. तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. पगार जो असणार आहे मित्रांनो तुम्हाला ₹18,000 पर मंथ तुम्हाला यामध्ये सॅलरी असणार आहे. त्यानंतरचे जे पद असणार आहे ते असणार आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ. यासाठी मित्रांनो तुम्हाला 12th सायन्स म्हणजे 12वी सायन्स तुमचं प्लस डी-एम-एल-टी तुमचं झालं असेल विथ एम-एस-बी-टी-ई रजिस्ट्रेशन तुमचं असणं गरजेचं असणार आहे. तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. ₹17,000 पर मंथ तुमची सॅलरी यामध्ये राहणार आहे. त्यानंतर इथे औषध निर्माता म्हणजेच फार्मासिस्ट या पदासाठी सुद्धा वॅकन्सी असणार आहे. फार्मासिस्ट पदासाठी 3 वॅकन्सी असणार आहे. त्याचबरोबर यासाठी डी-फार्म, बी-फार्म तुमचा डिप्लोमा झाला असेल, बॅचलर झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. मात्र तुमचं रजिस्ट्रेशन ऑफ महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असणे गरजेचं असणार आहे. ₹17,000 पर मंथ तुमची सॅलरी इथे असणार आहे. त्याचबरोबर इथे कॅटेगरी वाईज बघा एस-टीसाठी 1 जागा, ओ-बी-सीसाठी 2 जागा अशी तुम्हाला टोटल 3 जागा यामध्ये असणार आहेत. त्यानंतर इथे काही 15व्या वित्त आयोगाअंतर्गत भरावायची पदे सुद्धा असणार आहेत. त्यामध्ये पहिलं पद असणार आहे पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट. त्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन बघा एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ एम-पी-एच, एम-एच-ए, एम-बी-ए इन हेल्थ तुमचं असेल तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. ₹35,000 पर मंथ तुमची सॅलरी यामध्ये असणार आहे. त्यानंतर इथे नंतरचे पद असणार आहे एंटिमोलॉजिस्ट हे पद असणार आहे. 7 जागा असणार आहेत. एम-एस-सी इन झूलॉजी तुमचं झालं असेल, मात्र इथे 5 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे. ₹40,000 पर मंथ तुमची सॅलरी यामध्ये असणार आहे. त्यानंतरचे जे पद असणार आहे ते असणार आहे स्टाफ नर्स, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र. यासाठी टोटल मित्रांनो 5 जागा असणार आहे. क्वालिफिकेशन बघा जी-एन-एम तुमचं झालं असेल किंवा बी-एस-सी नर्सिंग विथ एम-एन-सी रजिस्ट्रेशन असेल, तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. ₹20,000 पर मंथ तुमची सॅलरी यामध्ये असणार आहे. नंतरचे जे पद असणार आहे ते असणार आहे आरोग्य सेवक पुरुष. त्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे 12वी पास इन सायन्स प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स तुमचा कंप्लीट असणे गरजेचं असणार आहे. ₹18,000 पर मंथ तुमची सॅलरी यामध्ये असणार आहे. त्यानंतरचे जे पद असणार आहे ते असणार आहे आरोग्य सेवक. कोठे असणार आहे? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. यासाठी वॅकन्सी असणार आहे. 1 जागा असणार आहे यामध्ये. 12वी पास तुमची सायन्समधून असणे गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स तुमचा कंप्लीट असणे गरजेचं असणार आहे किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुमचा कंप्लीट असणे गरजेचं असणार आहे. ₹18,000 पर मंथ तुमची सॅलरी यामध्ये असणार आहे. एस-टी कॅटेगरीसाठी ही एक वॅकन्सी असणार आहे. तर अशा प्रकारची विविध पदे यामध्ये असणार आहे. त्यानंतर इथे काही त्यांनी महत्त्वाच्या अटी आणि शर्ती सुद्धा मेन्शन केल्या आहे.
त्या तुम्ही या पी-डी-एफमध्ये सविस्तर बघू शकता. त्यानंतर आता आपण बघणार आहे यासाठी तुमची निवड कशाप्रकारे असणार आहे. मित्रांनो, निवडमध्ये वर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कोणत्याही प्रकारची एक्झाम द्यायची नाहीये. तुमच्या मार्कांच्या बेसिसवरती तुमची निवड असणार आहे. जे काही मित्रांनो तुमचं क्वालिफिकेशन झालं आहे, त्या क्वालिफिकेशनच्या आधारे तुम्हाला शेवटच्या वर्षाला किती गुण असणार आहे, त्याच्या आधारे सरासरी 50 गुण तुम्हाला दिले जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला जे काही पर्टिक्युलर शैक्षणिक अर्हता असणार आहे, त्या अर्ध्यापेक्षा म्हणजे एक्स्ट्रा तुमचं काही क्वालिफिकेशन असेल, त्याचे तुम्हाला 20 गुण दिले जाणार आहे आणि त्या पदासंबंधित काही तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल, त्याचे तुम्हाला 30 गुण दिले जाणार आहे. असे टोटल 100 गुणांची तुमची यामध्ये सरासरी होणार आहे आणि त्याद्वारे तुमची निवड यामध्ये असणार आहे. कोणत्याही प्रकारची एक्झाम तुम्हाला यामध्ये नसणार आहे. त्यानंतर यासाठी अर्ज कुठे करायचा? अर्ज हा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इथे बघा पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून Google फॉर्म लिंक दिली जाणार आहे. त्याच्या स्वरूपात तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जाची शेवटची तारीख काय असणार आहे? 20/1/2025 20 जानेवारी 2025 ही अर्जाची शेवटची तारीख राहणार आहे. या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे आणि जे काही तुमचे क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट असणार आहे, ते सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचे आहे. त्यानंतर यासाठी तुम्हाला फी किती लागणार आहे? ₹100 डिमांड ड्राफ्ट तुम्हाला यासाठी भरावा लागणार आहे. ₹100 ची फी तुम्हाला इथे लागणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, ही जी असणार आहे ती ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. हे वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ही पी-डी-एफ डाउनलोड करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही ही पी-डी-एफ डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड करून देतो. तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करा. टेलिग्राम चॅनलवरून ही पी-डी-एफ डाउनलोड करा. पी-डी-एफ एकदा सविस्तर वाचा. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. ही एक चांगली संधी असणार आहे आणि ह्या ज्या भरती असणार आहे मित्रांनो, कॉन्ट्रॅक्ट स्वरूपाची 1 इयरसाठी ह्या भरती यामध्ये असणार आहेत. अशा प्रकारे ही जाहिरात आता आपण डिटेलमध्ये बघितली आहे. जाहिरातीबाबत कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी. त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.